बघा, गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय मार्ग नाही. गोपीचंद गुरुच्या बोला, राज्य सोडून जोगी झाला. गुरु असावा मुख्य वर्ण, भक्ती वैरागी दिव्य ज्ञान. आपल्या धर्मामध्ये, आपल्या कर्मामध्ये आपली वंश परंपरा जिथून चालत आलेली आहे, त्याच कुळगुरूला शरण जा, त्याच गुरुचा मंत्र घ्या. जे गुरुनं तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या गुरुच्या मार्गानं जा. सगळे आता आपण विचारतो कोणत्या मार्गे चालली होई गाडी, बस चालली ना, तर आपण विचारतो कोणत्या मार्गे चालली. गुरु मार्गे अवघे जन. तसे तुम्हाला सगळ्यांना गुरुच्या मार्गाने जाणार, गुरुच्या मार्गाने. गुरु जीवन सर्वाचे स्थान आहे विश्रांतीचे. वाल्या ब्रह्म तो हत्यारे, गुरु कृपे त्याची थोरी. शतकोटी रामायण गुरु कृपे झाले पूर्ण. राज्य सोडे गोपीचंद. एवढ्यामध्ये सगळी मंडळी गुरुच्या मार्गाने गेली. शिव शैव यातील शंकराचा अर्थ आहे नित्य सुख आणि समाधान देणारा शंकर. शंकराचा अर्थ आहे. ईकराचा अर्थ आहे पुरुष, महान पुरुष. ओम नमो शिवा परमितादि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु. सगळ्या जगाचा गुरु म्हणजे महादेव. आणि व कराचा अर्थ आहे अमृत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान गे. अमृत स्वरूप आहे बघा देवाचं नाम. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुधा म्हणजे अमृत. घेई घेई वाचे माय माझे. लहान लेकरू असतं, त्या लेकराला औषध टॉनिकचं औषध देत असताना आई 5 चमचे त्याच्या तोंडात घालते. ते लेकरू पेत नसतं, ते कडू असतं म्हणून आई त्याचा एवढ्यामध्ये दात खिडी उखळून त्याच्या तोंडामध्ये कोंबती बघा, चमच्या कोंबती त्याच्या तोंडात. तसं हे संत आपल्या तोंडात बळजबरी कोंबतात. संताला वाटतं माझं लेकरू चांगलं झालं पाहिजे, आहे ना. सगळे जगामधले लेकरं संताचे देवाचेच असतात. विठू माझा लेकुरवाळा संगे भक्ताचा मेळा. तसं बघा एवढ्यामध्ये आई लेकराला काजळ घालती ना काजळ. नेत्र माझी जेने भरिले अंजन तेने निरंजन सामोरले. आई काजळ का घालती लेकराला? त्याचे डोळे चांगले झाले पाहिजे. तसे सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात, आपल्याला ज्ञानाचं अंजन घालतात. लेकरू रडायला लागतं. आई काय करते, तुला पैसा देते म्हणून ते काजळाचा टिपका घेते आणि हातावर टेकवती. लेकरू हसायला लागतं. त्या पैशात किती चॉकलेट येते हो. पैसा खरा आहे का खोटा आहे? तुम्ही इथंच आहे ना, मग बोलत का नाही? पैसा खोटा का खरा? खोटा. पण आईचं प्रेम खरं आहे. तसा हा प्रपंच खोटा आहे, संताचं प्रेम खरं आहे. संताचं प्रेम खरं आहे. संतांना तुमच्याकरता तळमळ असते बघा. म्हणून एवढ्यामध्ये अमृत स्वरूपिणी शक्ती या स्वरूपाला शिव असं संबोधलं जातं. म्हणून शिव हाच आपला आत्मा मानला पाहिजे. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. आत्माच हा, या आत्म्याला शिव मानायचं. आपल्या अंगावर भस्म धारण करायचं, बाळावर त्रिपुंड धारण करायचा, 3 बोटाचं भस्म लावायचं. कोणीतरी एक माऊली आली, मी नाव वगैरे नाही सांगत, मला माहीत बी नाही. आल्याच्या नंतर असं भस्म लावू का नको, लावू का नको, लावू का नको, लावू का नको, उमटल का नाही, कोणी पाहिल का, मग कोणी पाहिल का, असं भस्म लावायचं नाही. चर्चरीत अक्कन जीवन महादेवी सारखी ती माता दिसली पाहिजे भस्म लावल्याबरोबर. 3 रेषा आहे. कोणाकोणाच्या आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा.
एका एका रेषामध्ये 9 दैवत आहे, 27 दैवत आहे.